सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम, स्कूल चले हम। इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 10वा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा. मुलांनो, आज मानवाने इतकी प्रगती केली आहे की संपूर्ण जग त्याच्या मुठीतच सामावल्यासारखे वाटते. आपण आपल्या घरातून जगातील अनेक गोष्टींची माहिती मिळवू शकतो. आजचे तंत्रज्ञान हे इतके विकसित झाले आहे की एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीसोबत सहज बोलू शकतो, त्याला पाहू शकतो. तुम्ही मला सांगा, माहिती गोळा करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, तसेच संप्रेषण करण्यासाठी आपण कोणकोणत्या साधनांचा वापर करतो? मोबाईल, फोन, संगणक, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन, रेडिओ, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट, उपग्रह, फॅक्स, ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या साधनांचा वापर करतो. अगदी बरोबर. संगणकाच्या पिढ्या. मुलांनो, संगणक म्हणजे मानवाने तयार केलेले एक यंत्र आहे. हे यंत्र विजेवर चालते. संगणक अनेक प्रकारची कामे करू शकतो. त्याला पुरवलेल्या माहितीच्या आधारे तो अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तर आता आपण संगणकाचा इतिहास पाहूया. संगणकाच्या विकासाचे टप्पे संगणकात वापरले जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या कालखंडानुसार केले आहेत. त्यालाच संगणकाची पिढी असे म्हणतात. संगणकामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. संगणक हे माहिती संप्रेषणाचे मुख्य साधन आहे. संगणकाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत संगणकाच्या 5 पिढ्या मानण्यात येतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिली पिढी. पहिल्या पिढीतील संगणकात व्हॉल्व्हचा वापर होत होता. हे व्हॉल्व्हज आकाराने खूप मोठे होते. त्यांना वीजही खूप लागायची. उष्णतेमुळे हा संगणक लवकर बिघडत असे. त्याची उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर करावा लागत असे. शिवाय त्यासाठी जागा व खर्चही जास्त लागत होता. अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते जॉन प्रेस्पर एस्केट आणि जॉन माउचले यांनी 1946 साली या संगणकाची निर्मिती केली. संगणकाची कार्यप्रणाली. बाजूची आकृती पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे संगणकाचे 3 मुख्य भाग असतात. इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट, आउटपुट युनिट. इनपुट युनिट. संगणकाला सर्व प्रकारची माहिती या युनिटद्वारे पुरवली जाते. यासाठी कीबोर्ड, माऊस यांचा वापर केला जातो. म्हणून यांना इनपुट डिव्हाइस असे म्हणतात. प्रोसेसिंग युनिट. सीपीयू हे मेमरी युनिट, कंट्रोल युनिट व अॅरिथमॅटिकल व लॉजिकल युनिट या 3 भागांचे बनलेले असते. या भागात मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया केली जाते. आउटपुट युनिट. प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रक्रिया करून मिळालेले उत्तर पुढे आउटपुट युनिटकडे पाठवले जाते. त्यानंतर ते आपल्याला मॉनिटर किंवा कागदावर दिसते. म्हणून मॉनिटर किंवा प्रिंटरला आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात. संगणकाचे महत्त्वाचे घटक. संगणकाचे मेमरी, ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्राम, डेटा व इन्फॉर्मेशन हे महत्त्वाचे घटक आहेत. मेमरी. संगणकामध्ये सूचना किंवा माहिती ज्या ठिकाणी साठवली जाते तिला मेमरी असे म्हणतात. कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारची मेमरी असते. संगणकाची स्वतःची मेमरी म्हणजेच इंटरनल मेमरी आणि संगणकाला बाहेरून पुरवलेली मेमरी म्हणजेच एक्सटर्नल मेमरी. उदाहरणार्थ हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, पेन ड्राईव्ह इत्यादी. कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी 2 प्रकारची असते. रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी.
आणि रॉम म्हणजेच रीड ओन्ली मेमरी. रॅम ही महत्वाची मेमरी आहे. ती तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी असते. म्हणजेच वीज पुरवठा खंडित झाला किंवा संगणक बंद झाला तर ही माहिती पुसली जाते. रॉम ही मेमरी कायम स्वरूपाची असून यातील माहिती आपण वाचू शकतो. मात्र या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. एक्सटर्नल मेमरी ही मेमरी कायम स्वरूपाची असते. यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार बदल करू शकतो. ही माहिती साठवण्यासाठी मॅग्नेटिक हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, ऑप्टिकल CD, DVD, पेन ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क यांचा उपयोग केला जातो. आपण मेमरीची माहिती घेतली. आता आपण ऑपरेटिंग सिस्टीमची माहिती घेऊ. ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी या प्रोग्रॅमचा उपयोग केला जातो. यालाच डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. प्रोग्रॅम संगणकाला देण्यात येणाऱ्या सूचनांचा म्हणजेच कमांडचा समूह म्हणजे प्रोग्रॅम होय. या प्रोग्रॅमला सॉफ्टवेअर असेही म्हणतात. डेटा डाटा किंवा डेटा म्हणजे कच्च्या स्वरूपातील माहिती. जसे मजकूर, अंक, ध्वनी व चित्र स्वरूपातील कच्ची माहिती असते. या माहितीवर कोणत्याच प्रकारची प्रक्रिया केलेली नसते. माहिती जेव्हा डेटा म्हणजेच कच्च्या स्वरूपातील माहितीवर प्रक्रिया करून त्याचा विशिष्ट असा अर्थ लावून त्या माहितीची सुसूत्रपणे मांडणी करण्यात येते, तेव्हा त्या डेटाचे म्हणजेच कच्च्या माहितीचे रूपांतरण इन्फॉर्मेशनमध्ये होते. मुलांनो, आत्तापर्यंत आपण संगणकाच्या घटकांविषयी माहिती घेतली. परंतु वरील घटकांव्यतिरिक्त संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे आणखी 2 प्रमुख घटक आहेत. या 2 घटकांच्या मदतीने संगणक आपले कार्य करू शकतो. तर आता आपण या घटकांविषयी माहिती घेऊ. हार्डवेअर हार्डवेअरमध्ये कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स यांचा समावेश होतो. हार्डवेअरमध्ये सर्व दृश्य म्हणजेच दिसणारे भाग असतात. सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाला पुरवल्या जाणाऱ्या आज्ञावलीचा संच होय. म्हणजेच कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स म्हणजेच पुरवली जाणारी इनपुट माहिती व आउटपुट होणारी विश्लेषित माहिती होय. सॉफ्टवेअरचे 2 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. सिस्टम सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम, युटिलिटी सिस्टम. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, जनरल पर्पज, स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशन. आता हा खालील तक्ता पहा. या तक्त्याद्वारे आपल्याला सॉफ्टवेअरच्या प्रकारांची कल्पना येईल. वर्ड प्रोसेसर हे शब्दावर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपण मजकुरांचे लेखन, जतन, संपादन व मांडणी करू शकतो. या सॉफ्टवेअरमध्ये आपण मजकुरात झालेल्या चुका दुरुस्त करू शकतो. तसेच मजकुरात हवा तसा बदल करू शकतो. मजकुराची जागा बदलू शकतो. नवीन तक्ते, आलेख, कोष्टके, समीकरणे यांचा समावेश करू शकतो. संगणकातील मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सहाय्याने लेख व समीकरणे तयार करणे. आता आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सहाय्याने लेख व समीकरण कसे तयार करायचे ते समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला पुढील क्रमाने जावे लागेल. डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 या आयकनवर क्लिक करा. फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय निवडा. स्क्रीनवरती दिसणाऱ्या कोऱ्या पानावरती कीबोर्डच्या सहाय्याने मजकूर टाईप करा. टाईप केलेल्या मजकुराची लिखावट, आकार, अक्षर ठळक करणे इत्यादी होम टॅबमधील पर्यायांचा वापर करून मजकूर आकर्षक बनवा. मजकुरामध्ये इक्वेशन्स टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅबमधील इक्वेशन हा पर्याय निवडा. योग्य ते इक्वेशन निवडून त्यामध्ये गणितीय चिन्हांचा वापर करून टाईप करा. स्प्रेडशीट हा प्रामुख्याने गणिती क्रियांसाठी तयार केलेला प्रोग्रॅम आहे. यामध्ये आकडेमोड अतिशय जलद गतीने केली जाते. उदाहरणार्थ तक्ते, आलेख, पगारपत्रके, निकालपत्रके या प्रोग्रॅममध्ये आपण तयार करू शकतो. संगणकातील मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे. आता आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या सहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख कसा तयार करायचा ते समजून घेऊ.
त्यासाठी तुम्हाला पुढील क्रिया क्रमाने कराव्या लागतील. डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010 या आयकॉनवर क्लिक करा. फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक वर्कबुक हा पर्याय निवडा. स्क्रीनवर दिसणाऱ्या शीटमध्ये ज्या माहितीचा आलेख काढायचा आहे ती माहिती टाईप करून घ्या. माहिती टाईप करून झाल्यावर ती सिलेक्ट करा आणि इन्सर्ट टॅबमधील आवश्यक ग्राफवर क्लिक करा. आलेखाच्या आधारे माहितीचे विश्लेषण करा. संगणकातील मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटच्या सहाय्याने सादरीकरण करणे. आता आपण मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटच्या सहाय्याने सादरीकरण कसे तयार करायचे ते समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला पुढील क्रमाने कृती करावी लागेल. डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट 2010 या आयकॉनवर क्लिक करा. ज्या विषयावर आधारित प्रेझेंटेशन बनवायचे आहे त्या विषयाला अनुसरून मजकूर, चित्रे, ग्राफ्स उपलब्ध करून ठेवा. फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक प्रेझेंटेशन निवडा. लक्षात ठेवा की प्रेझेंटेशननुसार आपल्याला योग्य ती स्लाइड डिझाईन घेता येते. निवडलेल्या स्लाइडवर आवश्यक ती माहिती टाईप करा व चित्रे इन्सर्ट करा. डिझाईन टॅबच्या सहाय्याने स्लाइडला डिझाईन करा. ॲनिमेशन टॅबच्या सहाय्याने स्लाइडला ॲनिमेशन द्या व स्लाइड शो करा. वेब ब्राउझर. इंटरनेट हे आज सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. त्यासाठी वेब ब्राउझर खूप महत्त्वाचे आहे. इंटरनेट एक्सप्लोरर हा एक ब्राउझर असून त्याच्या मदतीने आपण इंटरनेटवरील विविध साइट्स व वेब पेजेस पाहू शकतो. इंटरनेट एक्सप्लोरर हे जनरल पर्पज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्याचप्रमाणे गुगल क्रोम, सफारी आणि मोझिला फायरफॉक्स हे सुद्धा प्रसिद्ध ब्राउझर्स आहेत. सर्च इंजिन. सर्च इंजिन हा स्पेशलाइज्ड प्रोग्राम असून तो वेब आणि इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी मदत करतो. संगणक क्षेत्रातील संधी. सॉफ्टवेअर क्षेत्र हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याचे आवाहन स्वीकारून विविध कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. वापरकर्त्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले जाते. ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टम आणि युटिलिटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन अशा प्रकारे सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधींचे वर्गीकरण करता येईल. हार्डवेअर क्षेत्र. आता आपल्या देशातही संगणक तयार करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. त्या स्वतःचे बनवलेले संगणक विकतात, तर काही कंपन्या बाहेरच्या देशातून संगणक विकत आणून आपल्या देशात विकतात, तसेच दुरुस्त करतात. मोठ्या कंपन्यांमध्ये अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावेत, कधी बंद पडू नयेत यासाठी देखभाल करावी लागते. असे देखभाल करण्याचे काम हार्डवेअर क्षेत्रातील कंपन्या करतात. या क्षेत्रात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळणी, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती अशा क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षण. संगणकाचे क्षेत्र इतके मोठे व व्यापक आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील ॲप्लिकेशननुसार प्रशिक्षण घ्यावे लागते. आता तर शालेय स्तरावरही संगणक विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळ्या कामांसाठी नवीन मंडळींना शिकवण्याचे क्षेत्र खूप मोठे आहे. त्यासाठी कुशल प्रशिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. मार्केटिंग. संगणक व त्याला पूरक असणारी सामग्री तयार करणाऱ्या खूप मोठ्या संस्था आहेत. तशाच विक्री संस्थाही आहेत. विक्री करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित लोक पाहिजेत. त्यामुळे संगणकाची कार्यपद्धती माहीत असण्याबरोबर मार्केटिंगमधील कौशल्य असेल तर या क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. पापा, अगर मैं अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, काटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें.